विठ्ठलाच्या महानैवेद्यामध्ये आजपासून आमरसपुरी दिली जाणार आहे। अक्षय तृतीया ते वटपौर्णिमेपर्यंत विठ्ठलाला आमरसपुरीचा नैवेद्य दिला जाईल। आमरसपुरीसह विठ्ठलाला पंचपक्वानांचा नैवेद्य दिला जाणार आहे। ऋतुबदलानुसार या विठ्ठलाच्या नैवेद्यातील बदल होतात। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं विठ्ठलास आमरसाचा नैवेद्य सुरू करण्यात आलाय। अक्षय तृतीया ते वटपौर्णिमेपर्यंत विठोबास आमरसपुरी दाखवली जाईल। 3.5 मुहूर्तापैकी समजला जाणारा आज अक्षय तृतीया आपण एकत्रित बघितला। सकाळी पहाटेपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आपल्याला पाहायला मिळते। ज्याप्रमाणे विठ्ठलाच्या राजोपचारामध्ये बदल केला जातो त्याचप्रमाणे विठ्ठलाच्या नैवेद्यामध्ये सुद्धा बदल केला जातो। आज बघितलं तर अक्षय तृतीयापासून ते वटपौर्णिमेपर्यंत महानैवेद्यामध्ये आमरसपुरीचा नैवेद्य विठ्ठलाला दाखवला जातो। त्याचं काय महत्व आहे त्यात आपण माझ्याबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे पुजारी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यावं। काय सांगाल की आजपासून देवाला महानैवेद्यामध्ये आमरसपुरीचा नैवेद्य दाखवला जातो? नमस्कार। देवाचे जे राजोपचार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या परंपरा आणि प्रथा आहेत। जसं जसं सीझन बदलतं तसं तसं देवाच्या महानैवेद्यामधल्या पदार्थांमध्ये बदल होताना आपण पाहतो। जसं थंडीच्या दिवसामध्ये देवाला बासुंदी दाखवली जाते त्याच पद्धतीनं आज अक्षय तृतीया आहे। आज अक्षय तृतीयेपासून वटपौर्णिमेपर्यंत आपण देवाला आमरसाचा नैवेद्य दाखवतो। यथा देहे तथा देवे, म्हणजे देहाला जशा वेगवेगळ्या पदार्थांच्या वेगवेगळ्या सीझनमध्ये खाण्याची सवय असते किंवा आपण ते पदार्थ वेगवेगळे खातो जे शरीराला उपायकारक असतात, अशा पदार्थांचा समावेश आपण महानैवेद्यामध्ये करतो। आज अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीयेपासून ते वटपौर्णिमेपर्यंत देवाला आणि रुक्मिणी मातेला पंचपक्वान्नाच्या पदार्थांमध्ये आमरसाचा समावेश होतो। नक्कीच आपण बघितलं अक्षय तृतीयापासून राजोपचारामध्ये ज्याप्रमाणे बदल केले जातात त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये सुद्धा बदल केला आपल्याला पाहायला मिळते। आज अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीयापासून वटपौर्णिमेपर्यंत देवाला सुद्धा आमरसपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।